पांडव वनवासात होते. एके दिवशी अचानक निरोप आला की दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांसहित भोजनासाठी येत आहेत. धर्मराज धावत आले. द्रौपदीला विचारलं, अगं काही तयारी आहे? द्रौपदी म्हणाली, आता मी काही करू शकत नाही. अक्षय पात्र जे सूर्यानं दिलं होतं ते आता उलटं ठेवलं आहे. आता काय करणार प्रश्न पडला होता. सगळे चिंतेत पडले. द्रौपदीनं श्रीकृष्णाचं स्मरण केलं आणि स्मरता दर्शन देणारा असा तो श्रीकृष्ण धावत आला. द्रौपदीला म्हणाला, द्रौपदी पटकन काहीतरी खायला दे, मला प्रचंड भूक लागली आहे. द्रौपदी म्हणाली, अरे दुर्वास ऋषी येत आहेत, शिष्यगण येत आहेत, मी काय करू आधी ते सांग. श्रीकृष्ण म्हणाले, ते सगळं सोड, मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. द्रौपदीनं सांगितलं, मी आत्ता अक्षयपात्र उलटं ठेवलं आहे, तोच तर प्रश्न आहे. श्रीकृष्ण म्हणाले, अगं दे काहीतरी खायला. द्रौपदीनं पाहिलं तर अक्षयपात्रात एक भाजीचं पान होतं. ती म्हणाली, हे बघ एवढंच आहे रे. श्रीकृष्ण म्हणाले, चालेल दे. त्यांनी ते खाल्लं आणि एक छान ढेकर दिला. श्रीकृष्ण म्हणाले, आता मी संतुष्ट झालो ना, आता सगळे संतुष्ट. जसं भगवंताचं तसं संतांचं. अशा हरिकाकांना भोजन देऊन संतुष्ट करणारे श्री बाळू निप्पाणीकर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. नमस्कार. आपण हरिकाकांसोबत भरपूर यात्रा केलेल्या आहेत, भरपूर फिरला आहात, पण पहिलं दर्शन कधी झालं काकांचं? पहिलं दर्शन कोल्हापुरामध्ये म्हटलं तरी चालेल. अच्छा. कसं काय म्हणजे? तसे ते कोणा डॉक्टर नंदा जोशी किंवा डॉक्टर बाबर किंवा आणि कुठं तरी यायचं, ते नेमकं आता हे नाही. मग कोल्हापुरातच पहिलं दर्शन, त्यानंतर मग इथली सेवा. इकडे हत्तरगीला या. हो. हत्तरगीला कोणासोबत येत होता मग? हां, कोणासोबत येत होता हत्तरगीला? मराठी आणि कुलकर्णी म्हणून येत होते. बरं. त्यांच्यावर आम्ही येतो. मी आणि माझे विद्यमान मित्र अनिल जोशी, अर्जुन वाडकर, ते दोघं येत होतो. मग भोजन सेवा तेव्हापासून सुरू झाली. मग त्यानंतर हरिकाकांसोबत बऱ्याच यात्रा पण झाल्या ना तुमच्या, म्हणजे नागद्याला वगैरे पण जाऊन आलात तुम्ही? नागदाला गेलो, परत मुंबईला गेलो, एकदा नगरला गेलो होतो पाटलांच्याकडे. पाटील कसं जायचं? बस ना? गाडी असायची. पहिल्या खेपेला जीप होती एक, त्यात बसून काकांची गाडी असायची आणि पाठीमागे त्या जीपमध्ये बसून सगळे पत्ते खेळत वगैरे जायचा प्रकार होता. खूप आनंदी वातावरण असायचं, त्याचा काय प्रश्नच नाही. तिथे गेल्यानंतर जे काय असेल ते आपल्या वाटेला ते कुठं जेवण कर, कुठे आणि काय कर, चहा घे कर, हे सगळं असं करा. मग नागद्याला डॉक्टर सोनारांकडे जायचं? हो. किती वेळा जाऊन आलात साधारण? 2 वेळा. 2 वेळा. त्यानंतर नाही? त्यानंतर काकाच म्हटले ना, तिसऱ्यांदा येऊ शकत नाही, त्यांना भविष्य माझ्या मी कळलं असेल, आपण जरा असणार नाही. तसंच झालं. काकांची जी सेवा असायची त्याच्यात त्यांना विविध पदार्थ तुम्ही करून घालायचा. मग त्यांचे आवडते पदार्थ कोणते होते? आवडते त्यांची भाजी भाकरी, हाच त्यांचा पदार्थ आवडता असायचा. तरी पण म्हणजे भाजी भाकरी जास्त नाही. काय असं मला तसं तेवढं काय फार मोठं करायला येत नव्हतं त्यावेळेला, म्हणजे कमी भाजी. तेव्हा जे काय असेल ते भाजी म्हणा, भाकरी म्हणा, कुठं भात म्हणा, आमटी म्हणा, वरण, हे नेहमीचे आपले जे पदार्थ असायचे ते करून त्याच्यात ते आनंद मानायचे. आणि किती वाजता जेवायचे? म्हणजे काही विशिष्ट वेळ होती काय? नेहमीच्या टायमाला आपण जसं इथं जेवू शकतो. एक वेळा परत सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी दुपार जेवण असं जातं. त्यांनी मग खाल्लं तर कुठं भात का, कुठं भाकरी का, असंच की. मग तुम्ही कोल्हापूरला काका यायचे त्यावेळी काही एखादा घडलेला अनुभव आहे? डॉक्टर सोनारांच्यातला नाही, डॉक्टर बाबरांच्यातलाच अनुभव. मी गेलो भेटायला, दर्शन घ्यायला, तर म्हणजे असं परत कधी दर्शनाला येत नाही आणि ते अजून मला हृदयात करलं. परत काकाने बोलवायचे कुठे येत नाही. मला वाटतं मग पर्यायानं ते बोलवून घेत. मग काका बाळूला बोलवून घ्या, बरोबर घ्या. कुलकर्णी सर असायचे एस टीमध्ये, BL कुलकर्णी, त्यांच्यावर निरोप यायचा, राजाभाऊ कुलकर्णी यांच्यावर तुम्ही जात, बोलावलं की जायचं. अच्छा. आणि तुम्ही बऱ्याच पदयात्रा पण केल्यात ना? मी पदयात्रा केल्या त्या महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी व्यंकटे प्रसन्न, हरिकाका आणि माझे परमगुरू अनंतनाथ महाराज यांच्यामुळे पदे. बाकी मी वैयक्तिक काय करू शकत नाही. त्यांच्या इच्छेनं का जो परमेश्वराच्या इच्छेनं तेच सगळं घडत असतं. त्यामुळे मग तसं बघायचं, पायी तिरुपती, पायी गिरनार, पायी गाणगापूर, पायी कुरोपूर, गणपतीपुळे दर अंगारकी संकष्टीला चालत, परत वाडी 12 महिने. आता सगळं कमी झालं आहे, बायपास झालेलं आहे, मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, आता सुरू झालं, असं हळूहळू कमी होत चालू. परंतु अजूनसुद्धा परवा चालत तर आम्ही 1922ला जाऊन उरलेली परिक्रमा पुरी करून आलो, 750 किलोमीटर चालत. मला दुसरं काही व्यसनही नाही आणि आवडही नाही.
सेवा आणि माझा व्यवसाय आणि हे फिरणं एवढंच. हरिकाकांचं आपल्या जीवनात स्थान काय आहे? हरिकाकांचं जीवन स्थान माझं दुसरं कुठं नाहीच आहे. जसं भगवंत नामदेवाच्या हृदयात होते तसे काका माझ्या हृदयात होते. ते सगळ्यांना दिसणार एवढेच काका नाही. दुसरं काही नाही, दुसरं उदाहरणच नाही माझ्याकडे.